सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विचार मंचावर असलेले आदरणीय ॲडव्होकेट संदीप दादा जाधव, आमचे मित्र ॲडव्होकेट आगले सर, समाजभूषण, सर्वांना घेऊन चालणारे, एकोपाने कसा समाज आणि इतर समाज कसा राहील याची कायम कळमळ असणारे आमचे मोठे बंधू आदरणीय भारतजी मस्ते व उपस्थित सर्व मान्यवर, आज खऱ्या अर्थाने जर का आपल्याला कशाची जर का आपल्याला गरज असेल या मोबाईलच्या आधुनिक युगामध्ये तर सगळ्यात आपलं प्रथम सगळ्यांच्या याच्यातून पुस्तक आणि व्याख्यानाचा सर्व हे गेलेला आहे. आणि या रीलच्या जमान्यामध्ये आज हे आपण आदरणीय सरांचं व्याख्यान ठेवतो आहे, हे आपल्यासाठी फार मोलाचं आणि मार्गदर्शनाची गरज आहे. त्याबद्दल मी तक्षशिला ओबीसी सेवाभावी संस्थेचे सर्व संस्थापक अध्यक्ष, सर्व सदस्य व ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी प्रयत्न केले असे सर्व मान्यवरांचे मी भारत ओबीसी मित्र मंडळातर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आज आपण इथं आला, परत मी पुन्हा एकदा तुमचे हृदयस्पर्शी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आणि आपण ज्यांचे आतुरतेने व्याख्यानासाठी ज्यांचे आपण विचार ऐकायला आलेलो आहोत असे आदरणीय ॲडव्होकेट संदीप दादा साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपले बहुमूल्य असे विचार आपण सांगावे अशी आपणास नम्र विनंती करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आधुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः कोटी कोटी वंदन करतो. आज या मालेगाव शहरामध्ये वसलेल्या या संविधान नगर मध्ये आज या ठिकाणी जो संविधानपर व्याख्यानानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाचे आयोजक माननीय भारतभाऊ मस्ते साहेब, समाजभूषण, तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था, आणि त्याचबरोबर आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले अत्यंत सन्माननीय प्रतिष्ठित बंधू, आज या तथागत आंबेडकरी विचारक संघ च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानाबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या राष्ट्राला दिलेल्या संविधानाचा जनजागृती करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील अनुसूचित समाज जो आहे हा मुख्य धारेला जोडला गेला पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीवर होत असलेले अन्याय अत्याचाराच्या बाबतीतील प्रकरणांमध्ये त्यांना वाचा फोडण्यासाठी आणि अशा अनेक सामाजिक, शैक्षणिक
कार्यांसाठी हा तथागत आंबेडकरी विचारक संघाची स्थापना करण्यात आलेली आहे. मी प्रथमतः या ठिकाणी सन्माननीय आदरणीय समाजभूषण भारतभाऊ मर्ते साहेबांचा अंतःकरणापासून त्यांचे आभार मानतो. आणि ज्या प्रकारे साहेब आपली ख्याती आहे या ठिकाणी, खरोखर आपण बाबासाहेबांच्या विचारांचे वैचारिक वारस आहात आणि त्याप्रमाणे आपलं कार्य जे आहे ते कार्य या ठिकाणी बोलत आहे. हे संपूर्ण संविधान नगर या ठिकाणी आपण वसवलेलं आहे आणि आपल्या समाजातल्या व्यक्तीने इतकी मोठी उत्तुंग उंची गाठल्याबद्दल एक अभिमान आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतोय. या अतिशय अभिमानाची आणि कृष्णावर बाब आमच्यासाठी आहे. आता मूळ मुद्द्याकडे आपण येऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार. आपण बघितलं असेल की काही असामाजिक तत्व जाणून बुजून जे आहे ते परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल समाजामध्ये निगेटिव्हिटी पसरवण्याचं जाणून बुजून काम करत असतात. काही कट्टरपंथीय पण त्याच्यामध्ये आहेत. मग ते कुठल्याही विशिष्ट समाजाचे विशिष्ट घटकाचे का असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे, जगातील सर्वात मोठ्या राज्यघटनांपैकी सर्वात मोठी राज्यघटना जर कोणती असेल तर ती भारतीय राज्यघटना आहे. कोणत्याही देशाचं संविधान हे 17 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत जिवंत राहू शकलेलं नाही. मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधान आज आपण 75 वर्षाचं अमृत महोत्सव आपण साजरा केलेला आहे. विविध प्रकारच्या धर्म, जाती, विविध प्रकारच्या चालीरीती, परंपरेने नटलेला हा देश आणि याला एक संध करून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने केलेला आहे. आणि त्यामुळे या संविधानाचा उद्बोधन करणं, याचा जनजागृती करणं, प्रचार प्रसार करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी केलेला त्याग हा आपल्या प्रत्येकाला लक्षात असला पाहिजे. म्हणून थोडीशी उजळणी यावर होणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी ज्या वेळेस 1917 सालामध्ये लंडन मधून अर्धवट शिक्षण सोडून जेव्हा ते भारतामध्ये आले, कारण त्यावेळेस जी स्कॉलरशिप दिली होती ती संपलेली होती. काही दिवस त्यांनी बडोद्यांच्या गायकवाडांकडे नोकरी केली आणि त्याच्यानंतर ते जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आले. ब्रिटिशांचं साऊथ बरो कमिशन म्हणून जे आहे ते भारतामध्ये येणार होतं 1917 सालामध्ये. आणि त्या साऊथ बरो कमिशन समोर ते यासाठी येणार होतं की भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय आहे नेमकी आणि ती बदलण्यासाठी उपाययोजना काय केल्या पाहिजे याचा एक अभ्यास करण्यासाठी ते कमिशन जे आहे साऊथ बरो कमिशन ते भारतात आलं. आणि त्या अगोदर इथल्या दलितांची, इथल्या उपेक्षितांची, इथल्या शोषितांची, इथल्या वंचितांची जी अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे ती अवस्था या कमिशन समोर जर मी मांडली तर यांच्यावरचे अन्याय अत्याचार कमी होऊ शकतील. या जाणीवेने बाबासाहेबांनी जे आहे वेगवेगळे देशातील घटना, राज्यघटना मागितल्या आणि त्यासाठी त्यांनी मुंबईचं घर विकून टाकलं होतं. बाबासाहेबांनी एका बंद खोलीमध्ये स्वतःला 3-4 महिने कोंडून घेतलं
आणि अत्यंत अभ्यासार्थी त्यांनी त्या साऊथ बोरो कमिशन समोर साक्ष दिली. त्यानंतर 1928 सालामध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलं आणि सायमन कमिशन भारतामध्ये आलं. भारतातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलं होतं. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे मुद्दे मांडले, परंतु ते फेल झालं. त्या सायमनला परत जावं लागलं आणि मग त्याच्यानंतर 1930, 31 आणि 32 सालामध्ये लंडन मध्ये 3 गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि या 3ही गोलमेज परिषदेला भारतामधून दलितांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी हजर झाले होते. त्या ठिकाणी इथल्या जातीय विषमते विरुद्ध बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उचलला. बाबासाहेबांच्या जोडीला वीरा शिंदे म्हणून पण त्या ठिकाणी गेलेले होते. हे दोघेही जण जे आहे दलितांचे प्रतिनिधी म्हणून गेलेले होते. बाबासाहेबांनी इथल्या सामाजिक व्यवस्थेविषयी, इथल्या अस्पृश्यतेबद्दल, विषमतेबद्दल, अनटचॅबिलिटीबद्दल अत्यंत जोरदारपणे त्या ठिकाणी आवाज उचलला. 1931 सालामध्ये महात्मा गांधीजी सुद्धा त्या गोलमेज परिषदेला हजर होते आणि मग महात्मा गांधींनी सांगितलं की आपण या ठिकाणी दलितांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आलेले आहात भारतातर्फे, परंतु आम्ही सांगेल तशा प्रकारे आपण या ठिकाणी मुद्दे मांडा. बाबासाहेबांनी सांगितलं की या ठिकाणच्या दलितांचं, बहुजनांचं उत्थान करणं, जातीय निर्मूलन करणं, त्यांना मुख्य धारेमध्ये आणणं, वर्षानुवर्षापासून त्यांच्यावर चालत आलेला जो अन्याय अत्याचार जो आहे तो दूर होणं ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि त्यासाठी जीवाचं रान करावं लागलं, मला रक्ताचं पाणी करायला लागलं तरी चालेल. त्यावेळेस या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर महात्मा गांधी जे आहेत ते त्या ठिकाणावरून भारतात परत आले. नंतर ब्रिटिशांनी त्यांना पकडलं आणि येरवड्याच्या तुरुंगामध्ये टाकलं. त्यानंतर गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी मांडलेली बाजू जी आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती, सेपरेट इलेक्टोरेट आणि स्वतंत्र मतदारसंघ यासाठी की निवडणुकीला उभे राहणारा हा दलितच असला पाहिजे आणि त्याला निवडून देणारा सुद्धा दलित असला पाहिजे. कारण निवडणुकीला उभा राहणारा दलित असेल आणि निवडून देणारा जर अन्य कोणीही असेल तर सवर्ण जे आहे त्याच्या मर्जीतला व्यक्ती जो आहे तो निवडून देतील आणि ज्यांनी जास्त निवडून दिलेला आहे, ज्या लोकांनी निवडून दिलेला आहे तो दलित त्यांच्यासाठी काम कराल ही बाबासाहेबांना जाणीव होती. म्हणून दलितांचा कधीच उद्धार होऊ शकणार नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केली होती आणि ती मागणी ब्रिटिशांनी मान्य केली होती. आणि याची खबर, याची माहिती ज्यावेळेस पुण्यामध्ये असलेल्या तुरुंगामध्ये असलेल्या महात्मा गांधींना कळाली त्यावेळेस त्यांनी येरवडा तुरुंगामध्येच आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतर महात्मा गांधींची प्रकृती बिघडत गेली आणि ती बिघडल्यानंतर बाबासाहेबांना असं वाटलं की महात्मा गांधीजींना काही झालं तर इथल्या दलितांचं काही खरं नाही. त्यामुळे बाबासाहेबांना नाईलाजास्तव तो एक पाऊल मागे घ्यावं लागलं व त्या ठिकाणी जे आहे पुणे करार घडून आला आणि दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघाची मागणी त्या ठिकाणी मान्य करण्यात आली आणि केंद्रामध्ये 18% जागा आणि प्रांतीय निवडणुकांमध्ये 148 जागा अशा प्रकारचं त्या ठिकाणी दलितांना देण्यात आलं. त्यानंतर 1935 सालचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा झाला. मॉन्ट चेस्टरली जी आहे घोषणा केली होती की भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल. 1942 सालामध्ये क्रिस्ट कमिशन भारतामध्ये आलं, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी साक्ष दिल्या. 1946 सालामध्ये कॅबिनेट कमिशन भारतामध्ये आलं आणि हे जे शेवटचं कमिशन भारतामध्ये आलं होतं कॅबिनेट कमिशन तर भारताला संविधानिक सुधारणा देण्यासाठी आलेलं होतं. आणि या कॅबिनेट कमिशन जे आहे ते भारताला नवीन संविधान देणार होते.
त्यामुळे भारताला नवीन संविधान सभा पाहिजे होती आणि त्या संविधान सभेची निवडणूक त्यावेळेस घेतली जाणार होती. देशामधील 389 जागांवर संविधान सभेवर जाण्यासाठी निवडणुका होणार होत्या. त्यापैकी 296 जागा ज्या आहेत त्या निवडल्या जाणार होत्या, त्यांची निवडणूक होणार होती आणि बाकीच्या उर्वरित जागा ज्या आहेत ते संस्थानांकडून नॉमिनेट केल्या जाणार होत्या. परंतु बाबासाहेबांचे हे कार्य जे आहे, तत्कालीन काँग्रेसचा कट जो आहे तो अत्यंत जवळून बारकाईने निखरून बघत होता आणि त्यांना त्यावेळेस असं वाटलं की ही व्यक्ती जर संविधान सभेवर निवडून गेली तर आपल्या मनमर्जीप्रमाणे संविधान निर्माण होणार नाही. ही व्यक्ती दलितांचं आरक्षण मागणार, ओबीसीचं आरक्षण मागणार. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या व्यक्तीला संविधान सभेवर निवडून जाऊ द्यायचं नाही. म्हणून तत्कालीन काँग्रेसच्या एका गटाने मुंबईतले प्राईम मिनिस्टर, त्यावेळेस मुख्यमंत्र्याला प्राईम मिनिस्टर म्हटलं जायचं, बीजी खेर यांना कॉल लावला आणि मुंबईमधून बाबासाहेबांना संविधान सभेवर जाऊ न देण्यासाठी एक कट कारस्थान करून, षडयंत्र करून बाबासाहेबांना मुद्दामहून पाडण्यात आलं. त्यामुळे बाबासाहेब संविधान सभेवर जाऊ शकणार नव्हते. परंतु बाबासाहेबांना मानणारा पश्चिम बंगालमधील एक गट होता. त्या ठिकाणी जयसूर आणि खुलना हे 2 मतदारसंघामधून जोगेंद्रनाथ मंडल त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन मधून निवडून आले होते आणि त्या शेड्यूल कास्ट फेडरेशन मधून बाबासाहेब त्या ठिकाणी जोगेंद्रनाथ मंडल निवडून आले. त्यावेळेस जोगेंद्रनाथ मंडलांनी स्वतःची सीट कॉम्प्रोमाइज करून जे आहे बाबासाहेबांना स्वतःऐवजी संविधान सभेवर त्या ठिकाणी पाठवलं. बाबासाहेब अति विद्या विभूषित, अत्यंत विद्वान, प्रकांड पंडित, अशा प्रकारे सर्वात जास्त शिक्षण घेतलेले, जगातील सर्व राज्यघटनेचा अत्यंत सखोल अभ्यास असणारी व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व प्रज्ञासूर्य, त्यांना संविधान सभेवर निवडून गेल्यानंतर जाणून बुजून छोट्या छोट्या कमिट्या देण्यात आल्या. मग सल्लागार मंडळ असेल, मूलभूत अधिकाऱ्यांची कमिटी असेल, त्याच्यामध्ये सदस्य पद, अशा छोट्या छोट्या कमिट्या देण्यात आल्या. त्यानंतर ज्यावेळेस आर्टिकल 335 आणि 335 जो आहे हा दलितांच्या आरक्षणाविषयी जो आहे, बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये आर्टिकल टाकलं. 340 जे आहे ओबीसी बद्दल विषय चालू होता, डिबेट चालू होत्या संविधान सभेमध्ये. मग हे बाबासाहेब जे आहेत, आपण जो आहे एक बाहुबली पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये तो पिक्चर जो म्हणतो जोपर्यंत हा बाहुबली जिवंत आहे तोपर्यंत हा राजा बनून राहील, तसंच बाबासाहेब जर संविधान सभेवर राहिले तर हे राजा बनून राहतील. म्हणून यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये परत संविधान सभेवरून काढून टाकलं पाहिजे. मग एका गटाने त्यावेळेस पुन्हा एक षडयंत्र आखलं आणि त्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची फाळणी होणार होती आणि त्यावेळेस क्रायटेरिया असा होता की जे बॉर्डरवरचे जिल्हे आहेत, 50% जास्त लोकसंख्या जर मुस्लिमांची असेल तर तो भाग पाकिस्तानामध्ये जाईल आणि 50% जास्त लोकसंख्या जर हिंदूंची असेल तर तो भाग जो आहे तो भारतामध्ये येईल. परंतु या दोन्ही मतदारसंघामध्ये 50% जास्त लोकसंख्या हिंदूंची असताना देखील सुद्धा हे दोन्ही जिल्हे जे आहे ते पूर्व पाकिस्तानामध्ये टाकण्याचं काम त्या गटाने केलं. त्याच्या पाठीमागे एकच कारण होतं का या 2 जिल्ह्यांमधून जे आहे बाबासाहेब संविधान सभेवर आहेत, जोगेंद्रनाथ मंडल ऐवजी हे दोन्ही जिल्हे जर पाकिस्तानमध्ये गेले तर बाबासाहेब भारताच्या संविधान सभेवर राहू शकणार नाही आणि मग आपल्याला काम जे आहे ते होऊन जाईल. त्या अनुषंगाने अत्यंत नियोजनबद्धपणे हे दोन्ही जिल्हे जे आहे ते पाकिस्तानमध्ये टाकण्यात आले आणि हे दोन्ही जिल्हे पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे बाबासाहेब जे आहे, बाबासाहेब या ठिकाणी भारताच्या संविधान सभेवर राहू शकले नाही. परंतु बाबासाहेबांनी पाकिस्तानच्या संविधान सभेचा राजीनामा दिला आणि ते परत जे आहे ते भारतामध्ये निघून आले. त्यानंतर मी आपल्याला सांगतो
3 जून 1947 रोजी बाबासाहेब जे आहे परत संविधान सभेवर त्या ठिकाणी आले. त्याच्या अगोदर ज्यावेळेस तिकडे आले त्यानंतर परत एक मोठा गट असा होता की संविधान सभेचं कामकाज जे आहे ते कोणाला चालवता येत नव्हतं. जवळजवळ 15 ते 20 दिवस संविधान सभेचे वाया गेलेले होते. आणि मग एक मोठा गट काँग्रेसचा त्याने असं ठरवलं की बाबासाहेब जर नसेल तर हे संविधान जे आहे हे पूर्णच होऊ शकणार नाही. म्हणून परत पीजी केलेला कॉल लावला आणि मुंबईमध्ये एक सीट कॉम्प्रोमाइज करून निवडणूक घेऊन बाबासाहेबांना परत संविधान सभेवर पाठवण्यात आलं. आणि ज्या वेळेस 3 जून 1947 रोजी बाबासाहेब ज्या वेळेस परत संविधान सभेवर निवडून गेले त्यावेळेस जे आहे 181 त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन पद देण्यात आलं. म्हणजे मसुदा समिती जी असते ती कुठल्याही देशाची मसुदा समिती असतो ते मेन कॉन्स्टिट्यूशन मेकर असतात. आणि 7 सदस्य त्याच्यामध्ये होते. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांना मसुदा मेन जी ड्राफ्टिंग कमिटी आहे त्याचं अध्यक्षपद देण्यात आलं. बाबासाहेबांना अध्यक्षपद मिळाल्यानंतर केवळ 141 दिवसांमध्ये त्यांनी संपूर्ण संविधानाचं प्रारूप तयार करून टाकलं. आणि त्याच्यानंतर जवळपास 7,500 दुरुस्त्या जे आहेत त्या संविधानामध्ये सुचवण्यात आलेल्या होत्या. त्याच्यापैकी 2,500 दुरुस्त्या ज्या आहेत त्यांच्यावर चर्चा झाली आणि बाबासाहेबांनी एकट्याने त्याला उत्तरे त्या ठिकाणी दिलेली आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांचं संविधान सभेतलं शेवटचं भाषण झालं. आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे आहे या देशाला संविधान जे आहे ते अर्पित केलं गेलं. आणि 26 जानेवारी 1950 पासून या भारतीय राज्यघटना जी आहे या भारतीय राज्यघटनेच्या भारतीय संविधानाच्या 26 जानेवारी 1950 पासून या भारताच्या राज्यघटनेला इम्प्लिमेंटेशनला सुरुवात करण्यात आली. 26 जानेवारी 1950 पासून भारत जो आहे तो प्रजासत्ताक बनला. म्हणजे जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या लगातार प्रयत्नानंतर मेहनतीनंतर जे आहे हे संविधान जे आहे हे भारतामध्ये आलं आणि ते लागू झालं. याच्यामध्ये टी कृष्णमाचारी म्हणून एक सदस्य होते. ते संविधान सभेमधल्या भाषणामध्ये 26 नोव्हेंबरला अशा प्रकारे भाषण केले त्यांनी की 7 सदस्य होते. त्याच्यामध्ये एक सदस्य जे होते ते रावलकोटच्या संसदामध्ये अडकलेले होते. एक सदस्य दिल्लीमध्ये कधी आले नाही. एक सदस्य जे आहे ते आजारी असायचे. एका सदस्याचा जे आहे ते मृत्यू झालेला होता. त्यांनी त्या भाषणात असं सांगितलेलं आहे की संपूर्ण धुरा जी आहे ही संविधान बनवण्याची ती केवळ आणि केवळ एकाच माणसाच्या खांद्यावर होती ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की या संविधान सभेचा अध्यक्ष होऊन मी एकच चांगलं काम केलेलं आहे मला वाटतं ते म्हणजे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधान सभेमध्ये मी घेतलं. एकच काम मी माझ्या जीवनामध्ये चांगलं केलं. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. म्हणजे अत्यंत तल्लख बुद्धी आणि अत्यंत परिश्रमाने मेहनतीने जे आहे बाबासाहेबांनी जे आहे हे संविधान या भारताला दिलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की हजारो वर्षांपासून जे गुलामीचं आयुष्य आपल्याला जगायला भाग पाडण्यात आलेलं होतं. हजारो वर्षांपासून ते जातीय कारणास्तव अन्याय आणि अत्याचार आपण मोठ्या प्रमाणावर सहन करत होतो. एका टायमाच्या जेवणासाठी गाडीवर ट्रकवर लाकडं ज्यावेळेस आपल्याकडून भरून घेतले जात होते. गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू अशी आपली अवस्था आणि द्वार मायबाप करून भिक्षा मागून आपण ज्यावेळेस आपलं जीवन जगत होतो. आपल्या आया बहिणीची आबरू लुटत असताना सुद्धा देखील आपल्याला कोणी वाली नव्हता. त्यावेळेस हे महामानव आपल्यासाठी धावून आले आणि आपल्या जीवनाचं सोनं करून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी दिला आणि आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम
जे आहे ते बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणून त्या बाबासाहेबांचा गौरव आपण करत आहोत. आपल्याला मी हे सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी सर्व विद्वान आहात, कोणी ऍडव्होकेट आहेत, प्राध्यापक आहेत. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या चर्चा चालतात की भारतीय संविधान जे आहे ते धोक्यात आहे, भारतीय संविधान जे आहे ते नष्ट होणार आहे, कोणती तरी एक ताकद जी आहे भारतीय राज्यघटनेला नष्ट करू शकते. तर अत्यंत विनम्रपणे मी आपल्याला विचारू इच्छितो की या ठिकाणी आपल्याला किती लोकांना असं वाटतं की खरोखर भारतीय राज्यघटना जी आहे ती धोक्यामध्ये आहे? प्रांजळपणाने आपण सांगावं. कुणाला डाऊट आहे याबद्दल? बरोबर. आता याचे मी टाकले तुम्हाला काही देतो. याच्यामध्ये मूळ गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की 395 कलम म्हणजे आर्टिकल, 22 चॅप्टर भाग आणि 12 परिशिष्टे जवळपास अशी भारतीय राज्यघटना आहे. भारतातले जवळपास 6,500-7,000 कायदे हे भारतीय राज्यघटनेच्या अनुरूपच असले पाहिजे. भारतीय राज्यघटना जी आहे ती लॉ ऑफ द लँड आहे, ती सुप्रीमसी ऑफ लॉ आहे, तो सर्वोच्च भारताचा कायदा आहे, तो रूल ऑफ लॉ आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला काही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडी अत्यंत सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे की भारतीय राज्यघटनेबरोबर साहेब अनेक वेळा जे आहे छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या भारत देशामध्ये लोकशाहीची पाळेमुळे जी आहे इथल्या जमिनीमध्ये घडली गेलेली आहे. या भारत देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क हा इथल्या मातीमध्ये रुजला गेलेला आहे. आणि हा न्याय हक्क इतका मजबूत आहे की या देशाच्या राज्यघटनेला कधीही धोका नव्हता, धोका नाही आणि हजारो वर्षांपर्यंत धोका नसणार ही काळ्या दगडावर याचं उत्तर मी आपल्याला देतो की 1967 सालामध्ये एक माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे एक केस आली होती. त्या केसचं नाव होतं आयसी गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार. आणि त्या केसमध्ये 11 न्यायमूर्तींचं न्यायपीठ, घटनापीठ त्या केसमध्ये बसलं होतं. आणि त्या 11 न्यायाधीशांच्या घटनापीठाने अशा प्रकारचा निकाल दिला की राज्यघटनेचं जे चॅप्टर 3 आहे म्हणजे कलम 12 पासून तर कलम 35 पर्यंत याच्यामध्ये सगळे मूलभूत अधिकार येतात. मग त्याच्यामध्ये भाषण स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, समानतेचा अधिकार आहे, कायद्यापुढे सर्वांची समानता, दर्जाची व संधीची समानता आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मतदानाचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, भारतात कुठेही जाण्याचा अधिकार आहे, कायदा ठरवून देईल तेवढी संपत्ती जतन करून ठेवायचा अधिकार आहे. हे सगळे जे अधिकार आहेत याला फंडामेंटल राईट म्हटलं गेलं, मूलभूत अधिकार म्हटलं गेलं. आणि याची जबाबदारी, याची गॅरंटी जी आहे ती भारताच्या सर्वोच्च न्यायालयावर सोपवण्यात आलेली होती. बाबासाहेबांनी याला मूलभूत अधिकारांमध्ये टाकलेलं आहे. आणि कुठलीही ताकद जी आहे या मूलभूत अधिकारांना बाजूला करू शकत नाही. म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सांगितलं की हे जे मूलभूत अधिकार आहेत या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध भारताची संसद ती कितीही ताकदवर असो कोणतीही घटना दुरुस्ती करू शकणार नाही. या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध भारताची संसद किंवा कोणत्याही राज्याचं विधानसभा, कायदेमंडळ कोणताही कायदा करू शकणार नाही, कोणताही ऑर्डिनन्स आणू शकणार नाही.
आणि अशा प्रकारची घटना दुरुस्ती जर कोणी केली जी बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत अधिकारांच्या विरोधामध्ये असेल तर तिला नल अँड व्हाईड होऊन जाईल, अनकॉन्स्टिट्यूशनल होईल, असंविधानिक होईल, बेकायदेशीर होईल, अल्ट्रा व्हायरस डिक्लेअर केलं जाईल तिला. अशा प्रकारचा मजबूत निकाल जो आहे 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला होता. आता याच भारतीय राज्यघटनेच्या कलम 141 नुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल राहतो तो भारताच्या केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्व कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्ट, बाकीचे कोर्ट, सर्व ऑथॉरिटीज, संपूर्ण देश यांच्यावर बंधनकारक असतो. त्यानंतर याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं कलम 13 हे सांगतं की भारतीय राज्यघटना जी आहे त्याच्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध संसदेला कोणताही कायदा करता येणार नाही. त्याच्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध संसदेला कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती करता येणार नाही. क्लिअर कट आर्टिकल 13 मध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे कलम 368 नुसार राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला राहतो, परंतु कलम 368 चा वापर करून कलम 13 मध्ये बदल करता येणार नाही. अशा प्रकारचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा निकाल आला. त्याच्यानंतर त्या निकालामुळे दुःखी होऊन इंदिरा गांधीजींनी जे आहे 24वी घटना दुरुस्ती केली. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या निकालाला केराची टोपली दाखवून ही घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यात असं सांगण्यात आलं की संसदेला वाटेल संपूर्ण राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये बदल करण्याचे अधिकार संसदेला राहतील. अशा प्रकारचं सुपरसीड करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला इंदिरा गांधीजींनी जे आहे ती घटना दुरुस्ती आणली. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि संसद यांच्यामध्ये वेळोवेळी जे आहे वाद झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर जे आहे पुढे या 24वी घटना दुरुस्ती जी आहे, 25वी घटना दुरुस्ती जी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक ऐतिहासिक निकालामध्ये आव्हानित झाली. या संपूर्ण भारत देशामधला सर्वात गाजलेली केस, सर्वात मोठा ऐतिहासिक खटला जर कोणता झाला असेल तर तो केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार ही सर्वात मोठी भारतामधली गाजलेली केस आहे. या केस मध्ये जो माननीय सर्वोच्च न्यायालयाने लॉ लेट डाऊन केलेला आहे तो आमचा कायदा आहे. आणि भारताची लोकशाही मजबूत करण्यासाठी, भारताचं संविधान अजून जास्त सशक्त करण्यासाठी जे आहे याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या न्याय निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाच्या ठळक गोष्टी दिलेल्या आहेत. मग माननीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की डॉक्ट्राइन ऑफ बेसिक स्ट्रक्चर म्हणजे राज्यघटनेची मूलभूत संरचना, राज्यघटनेचा मूलभूत ढाचा, गाभा जो आहे त्याला संसद बदलू शकणार नाही. मग राज्यघटनेचा मूलभूत गाभा जो आहे, मग मूलभूत गाभा काय आहे? मग त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय सांगतंय का जे मूलभूत अधिकार आहेत नागरिकांचे तो मूलभूत गाभा आहे. जर त्या अधिकारावर अतिक्रमण झालं, एका नागरिकाच्या अधिकारावर जरी अतिक्रमण झालं तरी पण सामान्य नागरिक जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये कलम 226, 227 खाली जाऊन रिट पिटिशन दाखल करू शकतो आणि न्याय मिळवू शकतो. त्याचप्रमाणे राज्यघटनेच्या कलम 32 प्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन रिट पिटिशन दाखल करून न्याय मिळवू शकतो. त्याचप्रमाणे या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध कोणताही कायदा संसद करू शकणार नाही.
म्हणजे एका विशिष्ट पक्षाचे संपूर्ण 543च्या 543 खासदार जरी एका पक्षाचे असतील तर तरी पण राज्यघटनेला धक्का लावू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरे देश आहे. दुसरा मुद्दा सांगतो, जे फेडरलिझम आहे, जे फेडरल स्ट्रक्चर आहे, म्हणजे राष्ट्रपती असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, खाली विधानसभा असेल, विधान परिषद असेल, जे फेडरल स्ट्रक्चर दिलेलं आहे राज्यघटनेमध्ये, हे फेडरल स्ट्रक्चर सुद्धा डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर असेल, म्हणजे मूलभूत संरचना असेल. त्यानंतर मायनॉरिटी राईट्स, अल्पसंख्याकांचे जे अधिकार आहेत, हे सुद्धा बेसिक स्ट्रक्चर असेल. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर्स, लेजिस्लेशन असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, ज्युडिशियरी असेल, म्हणजे कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि न्याय व्यवस्था असेल, यांचे अधिकार जे आहे विभागून देण्यात आलेले आहे, हे सुद्धा बेसिक स्ट्रक्चर असेल. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकार जो आहे, तो सुद्धा अधिकार बेसिक स्ट्रक्चर असेल. कारण त्या अधिकारावर सुद्धा गदा आणण्याचं काम पुढे इंदिरा गांधीजींनी केलेलं होतं. त्यानंतर तुम्हाला सांगतो, असे अनेक प्रकारचे राईट जे आहेत, मग स्वायत्त संस्थांचे राईट्स जे आहेत ते बेसिक स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये. अशा प्रकारचे अनेक राईट्स जे आहेत यांना बेसिक स्ट्रक्चर ठरवून दिलं. आणि या केसमध्ये 13 न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता ठणकावून सांगितलं, काही राज्यघटनेची मूलभूत चौकट ठरवून दिलेली आहे. या मूलभूत चौकटीच्या विरुद्ध संसद देशाची ही कायदा करू शकणार नाही. या मूलभूत चौकटीच्या विरुद्ध देशाची संसद कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती करू शकणार नाही. कोणतंही राज्य एखादा कायदा करायची बात तर दूरच राहील. त्यामुळं ही जी केस आहे ऐतिहासिक, जी नादी पालखीवाले नावाचे कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट होती, त्यांनी ही केस चालवली होती. आणि 703 पानाच्या निकाल पत्रकामध्ये जे आहे, या ऐतिहासिक जजमेंट मुळे या भारताची लोकशाही मजबूत झाली. आता तुम्हाला सांगतो, या केसचं सुद्धा रिव्ह्यू करण्याचं काम जाणून बुजून त्यावेळेस इंदिरा गांधीजींनी केलं. आणि या नादी पालखीवाल्यांना जाणून बुजून अँबॅसेडर केले एका देशाचं. आणि त्यानंतर 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर या 3 दिवसामध्ये 1975 सालचं सांगतो तुम्हाला, 10 नोव्हेंबरला जाणून बुजून एन रॉय नावाचे चीफ जस्टिस इंदिरा गांधीजींनी नेमले. जे सिनियर त्यावेळेचे होते, ज्यांना चीफ जस्टिस केलं पाहिजे होतं, त्यांना न करता कनिष्ठ न्यायाधीशाला जे आहे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस बनवलं. आणि ह्या न्याय निर्णयाचं पुनर्विलोकन करायला सांगितलं. कारण हा निकाल जर आहे तर आपल्याला हुकुमशाही आणता येणार नाही. मग काय करायचं? मग त्याच्यामुळे 10 नोव्हेंबर 1975 सालामध्ये सुप्रीम कोर्टाचे 13 न्यायमूर्ती परत बसले त्यामध्ये. परंतु इतर न्यायमूर्तींना त्यांची ती भावना पटली नाही. आणि त्यानंतर 12 नोव्हेंबर 1975 साली जे सीजे होते रॉय, त्यांनी स्वतः सांगितलं, दिस बेंच इज डिसॉल्व्ड. त्यांनी ती बेंच डिसॉल्व्ह केली. आणि त्याच्यानंतर कधी पुनरीक्षण त्याचं झालं नाही. त्यानंतर 1980 सालचा खटला आहे मिनर्वा मिलचा, ज्याच्यामध्ये 368 जे आहे राज्यघटनेचं कलम, त्याच्यामध्ये कंसामध्ये 4 आणि 5 अशा प्रकारचे 2 मॉडिफिकेशन केलेले होते. ते 4 आणि 5 चा अर्थ असा होता की संसदेच्या मनाला वाटेल तशा प्रकारची घटना दुरुस्ती संसद करू शकेल, ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार नाही. आणि संसदेने केलेली घटना दुरुस्तीला आव्हान देता येणार नाही, अशा प्रकारच्या बेकायदेशीर घटना दुरुस्त्या केल्या होत्या 1976 मध्ये. पण 42वी घटना दुरुस्ती केली होती 1976 मध्ये.
तरी पण या निकालाने जे आहे, या विदर्भाच्या निकालाने हे दोन्ही जे कलम होते 368 सप्लॉट 4 सप्लॉट 5 हे दोन्ही उडवून टाकले, रद्द करण्यात आले आणि सुप्रीम कोर्टाचं जे न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा जो अधिकार जो आहे तो अधिकार कायम राहील आणि न्यायालयीन पुनर्विलोकन करण्यापासून सर्वोच्च न्यायालयाला कोणीही थांबवू शकणार नाही. म्हणून केंद्र सरकारने, भारताच्या संसदेने कोणताही कायदा केला, कोणतीही घटना दुरुस्ती केली तर ती चेक केली जाणार सर्वोच्च न्यायालयाकडून. का ती घटना दुरुस्ती त्या संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या विरुद्ध तर नाही ना, तो कायदा संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या विरुद्ध तर नाही ना. अशा प्रकारचं संपूर्ण चेक केलं जाणार आणि असं जर आढळलं का नागरिकांची गळचेपी करणारा एखादा कायदा आणला किंवा स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा आणला तर त्याला नल्लीफाय करायचं काम देशाचं सर्वोच्च न्यायालय करल. अशा प्रकारचे अतिशय मजबूत ऐतिहासिक न्याय निवाडे भारताच्या इतिहासामध्ये झालेले आहेत. मग 9व्या परिशिष्टामध्ये जरी टाकलं एखादा कायदा बनवून तरी त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करता येतं. त्याच्याही केसेस आहेत, वामनराव झालं, IR कोहिनूर झालं. या काही ठराविक न्याय निवाड्याचं उदाहरण मी यासाठी दिलं की ह्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यांनी भारताची लोकशाही अत्यंत मजबूत केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाचं, विशिष्ट पक्षाचं कितीही मोठी ताकद असो, देशाच्या राज्यघटनेला हातच लावता येत नाही, बदललं तर दूर आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून साधं सिंपल मला हे सांगायचं आहे की जाणून बुजून जे आहे काही विशिष्ट पॉलिटिकल पार्टीज या गोष्टीचा गैरफायदा घेत होते, जाणून बुजून समाजाची दिशाभूल केली जात होती. परंतु हल्ली जर आपण बघितलं तर समाजातल्याच काही नेत्यांकडून सुद्धा भारतीय राज्यघटना धोक्यात आहे अशा प्रकारचं वारंवार सांगितलं जातंय आणि कुठंतरी अनामिक भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे यावर बोलण्यासाठी अत्यंत भरपूर आहे, वेळ पण खूप झालेला आहे. पण मी आपल्याला एक सांगतो, काही जी संघटना आपण स्थापन केलेली आहे, बाबासाहेबांनी सांगितलं होतं जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती आम्हाला शासन करती जमात बनायचं आहे. कोणी कुठल्याही पार्टीचं, कुठल्याही विचारधारेचा असो, परंतु या संघटनेचं हे एक उद्दिष्ट आहे का लोकांना प्रेरणा देऊन, जनजागृती करून कुठेही जा, परंतु सत्ताधारी जमात बनण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचला आणि स्वतःचं तसं समाजाचं कल्याण साधून घ्या. एखाद्या नेत्याच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपायी शेकडो वर्ष गुलामीत राहायची काही आवश्यकता नाही आपल्याला. याचाही पण आपण अत्यंत बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण आपली जी आहे मार्गक्रमण याच पद्धतीने केलं पाहिजे का ज्या पद्धतीने समाजाचं उत्थान होऊ शकेल, समाजाचा विकास होऊ शकेल, समाजाला सामाजिक न्याय मिळू शकेल, समाज मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकेल, या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलून आपण पुढे जाणं आणि मार्गक्रमण करणे अत्यंत गरजेचं आहे. मी अत्यंत ऋणी आहे आपल्या सर्वांचा आणि भारत माननीय समाजभूषण भारतभाऊ मते साहेबांचा, माननीय शेखरजी बाबुल साहेबांचा की आपण सर्व आदरणीय व्यक्तिमत्वांनी मला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला या ठिकाणी हजर राहून या ठिकाणी मला व्याख्यान करण्याची संधी उपलब्ध करून दिली. परंतु अत्यंत पोटतिडकीनं मला हे सांगायचं आहे की बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या अनुषंगाने जे आहे आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेची एक बांधणी करण्याचा एक छोटासा प्रयत्न जे आहे हा सामान्य कार्यकर्ता करत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी भारत भाऊच्या माध्यमातून मला सहकार्य यामध्ये करावं.
याच्यामध्ये आपण मोठ्या संख्येने सामील व्हावं यासाठी आग्रहाची आपल्या सर्वांना माझी नम्रपूर्वक प्रार्थना आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान.